आपण या दरवाजातून खाली उतरून बघू। इतिहासाच्या पानामध्ये काही युद्ध लपून ठेवली जातात, काही किल्ले बोलत नाही पण त्यांचे बुरुज साक्ष देतात, वीरतेचे, बलिदानाच्या आणि गुप्त रणनीतीच्या। हा आहे कोरीगड, जिथे तलवारी झळकल्या, रणसंग्राम घडले आणि जिथे शिवरायांच्या वीरांनी मुघलांना मागे हटवले। भगवान की दया से मैं बच गया लेकिन वो नहीं बच पाए, का लगा भाई। आज आपण पाहणार आहोत त्या गुप्त लढ्या, विस्मृत गेलेल्या कथा आणि स्वराज्याच्या अखेरच्या रणभूमीचा इतिहास। हा आहे कोरीगड, एक किल्ला, एक कथा, एक बुजलेला आहे किंवा बुजवलेला आहे माहित नाही, सो दरवाजा आहे की नेमकं काय। तर इथून सुद्धा रस्ता आहे। नमस्कार मंडळी, मी सौरभ जांभळे आणि आज तुम्हाला घेऊन चाललोय एक अशा किल्ल्यावर ज्याच्या भिंती गुपित सांगतात, तलावामध्ये इतिहास दडलेला आहे आणि जिथे मुघल, इंग्रज आणि मराठे तिघांचाही थरार घडलेला आहे। हा आहे कोरीगड, शिवरायांच्या काळातला एक मजबूत आणि महत्त्वाचा किल्ला। पण इथे काही गोष्टी अशा घडल्या ज्या पुस्तकात नाहीत पण लोककथामध्ये अजूनही जिवंत आहेत। आज आपण फक्त किल्ला पाहणार नाही, आपण इतिहासाच्या सावल्यांमध्ये डोकावणार आहोत। चला तर मग सुरू करूया कोरीगडचा हा रोमांचक प्रवास। हा किल्ला आपल्या ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार आहे आणि शिवछत्रपतीच्या सैन्याने जिंकलेला अभेद्य गड। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी तुम्हाला एक गुप्त लढाईची कथा सांगणार जी फार कमी लोकांना माहिती आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण की या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहुल। आज आलो आपण कोरीगड या किल्ल्यावर। तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या, आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहे। समोर जाऊन आपल्याला पायवाट लागते, त्यानंतर खडी चढाई सुरू होते। तर चला आपण जाऊया आणि तुम्हाला सोबत माहिती पण देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। तर चला मित्रांनो, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणारच्या पूर्वेला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3050 फूट उंच आहे। गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे। दक्षिणेकडे बुरुजाची चिलखती तटबंदी आहे। कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच प्रदेश या गडावरून दिसतो। आपण कोरीगडच्या पायथ्याशी आलो आहे, पाठीमागे तुम्ही बघू शकता। त्यानंतर किल्ल्याची तिथे एक माहिती दिलेली आहे, तर आपण ती माहिती जाणून घेऊया। अशा आल्यावर इथे महाराष्ट्र राज्याच्या तर्फे इथे किल्ल्याची माहिती दिली आहे, तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो। तर सध्याच्या स्थितीला गडावर जाण्यासाठी 2 वाटा अस्तित्वात आहे, एक म्हणजे पेठ शहापूर मार्गे आणि दुसरी म्हणजे आंबवणे गाव मार्गे। तर आपण पेठ शहापूर या मार्गाने आलो आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर मित्रांनो, साधारण 40 ते 50 पायऱ्या चढून वरती आल्यावर आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्याशी येऊन भेटतो। तो म्हणजे इथे एक गुहा दिलेली आहे, देवडी म्हणू शकता किंवा चौकी म्हणू शकता, त्यावेळेचं चेकपोस्ट। या देवडीच्या बाजूलाच इथे गणपतीचं मंदिर आहे, तर चला आपण दर्शन करून घेऊया। तर इथे गणपतीचं मंदिर, गणेशची मूर्ती इथे, आणि इथनच किल्ल्याच्या वरती जाण्याचा मार्ग। आणि आपण इथे जी गुहा आहे किंवा देवडी आहे तिथे आपण जाऊन बघू अंदर। तर इथे त्यावेळेस जे सैनिक होते, जे चौकीदारी करायचे, तर त्यांच्या विश्रामासाठी आणि पहारा देण्यासाठी हे इथे देवडी बनवली आहे। मावळ प्रांतात येणारा कोरीगड हा घनगडचा शेजारी आहे। लोणाळा आणि पाली यांच्यामध्ये असणाऱ्या सवाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड पाहायला मिळतो। किल्ल्याची तटबंदी पण इथून सुरू झालेली आपल्याला दिसत आहे। तर याच रस्त्याच्या बाजूनं तुम्हाला इथे एक गोवामध्ये एक पाण्याचा टाका बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे जे पाणी आहे ते एकदम स्वच्छ आणि शुद्ध असं पाणी आहे, तर या पाण्याचा वापर तुम्ही पिण्यासाठी पण करू शकता। मित्रांनो, पायऱ्या चढून वरती आल्यावर आपण किल्ल्याच्या या बुरुजापाशी पोहोचलेलो आहे, तुम्हाला दिसत असेल। तर इथे आल्यावर आपल्याला पहिला दरवाजा लागते, तो म्हणजे गणेश दरवाजा। हा जो दरवाजा आहे हा गोमुखी असून दरवाजा अगदी सुस्थितीत आहे। संवर्धन करणाऱ्या संस्थानामार्फत दरवाजा बसवण्यात आला आहे। तिथून वरती चालत गेल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो। तर या बुरुजावर जाण्यासाठी इथे शिडी दिलेली आहे आणि या शिड्या तटबंदीकडून होत वरती जाते। प्रवेश केल्यावर इथे आल्यावर आपल्याला त्यावेळेचं जे टॉयलेट होतं ते दिसून येते।
तर त्यावेळेस जे शौचालयासाठी जे वापर करत होते तर अशा प्रकारचं ते शौचालय होतं. कोरीगडाच्या नावाचा एक इतिहास आहे. कोरीगडाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रामुख्याने कोळी लोकांचं वास्तव्य होतं. कोळी लोकांची अनेक पोटजाती आहे. त्यातील एक पोटजात म्हणजे कोरी. या कोरी लोकांच्या गडाच्या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य होतं. त्यामुळे हा गड कोरीगड या नावाने ओळखला जातो. इथं वरती तुम्ही चढून आल्यावर तुम्हाला असा एक सपाट भाग दिसेल पूर्ण किल्ल्याचा, आणि इथे किल्ल्याची थोडी माहिती दिलेली आहे. त्यानंतर किल्ल्याचा नकाशा सुद्धा इथे दिलेला आहे. तर मी इथली थोडी माहिती तुम्हाला वाचून सांगतो. तर सह्याद्री पर्वत रांगेच्या पूर्वेस ज्या अनेक उपरांगा आहेत त्यापैकी एक डोंगर रांगेत एकटा उभा असलेल्या डोंगरावर कोरीगड किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. इसवी सन 1884च्या पुणे राज्य अर्शिकेत तसेच ब्रिग्स या इंग्रज इतिहासकाराने संपादित केलेल्या फरिश्ता या ग्रंथाच्या 3ऱ्या खंडात तसेच ब्लॅकरच्या मराठा वॉर या ग्रंथातील माहितीनुसार इसवी सन 1486 मध्ये अहमदनगरचा निजाम मलिक अहमद याने हा किल्ला ताब्यात घेतला. यावरून एक बाब स्पष्ट होते की निजामाने बहामनी सत्तेच्या अस्ताबरोबरच जे किल्ले ताब्यात घेतले त्यात या किल्ल्याचाही समावेश होता. इसवी सन 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाड खोऱ्यातील पिंपळगावचा नाईक याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या युक्तीने हा गड सर केला, म्हणून मुसलमान सत्तेने त्याला भरघोस बक्षिसे व मानमरातब देऊन गौरविले. ही घटना इसवी सन 1657च्या अगोदर घडली असावी, कारण इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला होता. पुढे इसवी सन 1818 मध्ये ब्रिटिशांनी पेशवाई नेस्तेनाबूत केली. त्यावेळेस हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. तुम्हाला इथे नकाशा सुद्धा दिलेला आहे की या किल्ल्यावर बघण्यासारखी कुठली गोष्ट आहे आणि काय काय इथे. तर इथे टोटल 8 बघण्याचे जे आहे ते पॉईंट दिलेले आहे. एक म्हणजे महादरवाजा, जुन्नर बुरुज, पाण्याची टाकी, महादेव मंदिर, अवशेष, राजवाडा अवशेष, कोराई मातेचं मंदिर आणि चिलकती बुरुज. तर असे हे 8 अवशेष आताही बाकी आहे. तर हे आपण इथे येऊन बघू शकतो. किल्ल्याच्या उजवी बाजूस तुम्ही वळले की तुम्हाला सगळ्यात अगोदर महादेव मंदिर दिसून येईल. महादेव मंदिरापाशी 4 तोफ इथे ठेवलेल्या आहे आणि एक तोफगाडा पण आहे. तर इथे दर्शन करून आपण आता समोरच्या दिशेने निघूया. समोर आपण बुरुजाकडे चाललो आहे आणि बुरुजाकडे जाताना तुम्ही हा जो व्ह्यू दिसत आहे तुम्ही बघू शकता. दुपारचे वाजले आहे ऑलमोस्ट 1 आणि भरपूर अशी ऊन पडलेली आहे. तर मी आता बुरुजपर्यंत आलेलो आहे. उजवीकडे तुम्ही वळल्यास तुम्ही सरळ चालून आल्यावर तुम्हाला हा बुरुज दिसते. किल्ल्यावर बघण्यासारख्या अशा 8च ठिकाण आहे ते आपलं बघणं होऊन जाणार. आणि महाराष्ट्र शासनाच्या तर्फे इथे किल्ल्याचे डागडुजीचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्यापेक्षा किल्ल्याची जी परिस्थिती होती ते भरपूर प्रमाणात सुधारलेली आहे. तर खूप चांगलं इथे काम होत आहे. तर मित्रांनो, आपण इथे बुरुजापर्यंत आलेलो आहे. या बुरुजाचं नाव जे आहे ते झेंडा बुरुज म्हणून ओळखले जाते. त्याला झेंडा बुरुज असेही म्हणतात. या झेंडा बुरुजवरून तुम्हाला चारही बाजूस एक खूप छान व्ह्यू असा बघायला मिळेल. तुम्ही बघू शकता. तर झेंडा बुरुजच्या थोडं अलीकडे आल्यावर आपल्याला इथे गुहा दिसून येईल. आणि इकडे थोडं समोर गेल्यावर आपल्याला एक दुसरी गुहा दिसून येते. तर इथे गणेशाची प्रतिमा तुम्हाला दिसून येत आहे आणि इथे हे पाण्याची टाकी. आपण इकडल्या गुहेकडे येऊ. तुम्हाला इथे सुद्धा पाण्याची टाकी दिसून येईल, पण इथे पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर इथली पाण्याची टाकी बघून झाल्यावर आपण समोरच्या ठिकाणी येऊ. इथून थोडं खाली पाहिल्यावर उतरून तुम्ही इथे येता. इथे तुम्ही बघू शकता ते मुक्कामासाठी आणि आरामासाठी सैनिकाच्या इथे गुहा कोरलेल्या आहे. कोरीगड हा किल्ला प्रसिद्ध असला तरी त्याबद्दल काही गोष्टी अशा आहेत ज्या फारच कमी लोकांना माहीत आहे. चला जाणून घेऊया त्या रहस्यमयी गोष्टी. किल्ल्याचा प्राचीन इतिहास 2000 वर्ष जुना आहे.
कोरीगडचा उल्लेख प्राचीन काळापासून सापडतो. काही संशोधकांच्या मते हा किल्ला शिलाहार राजवटीच्या काळात बांधण्यात आला. काही उत्खननांमध्ये असे आढळले की इथे सातवाहन आणि शतकालीन संरचना असू शकतात. म्हणजेच हा किल्ला शिवाजी महाराजांपूर्वीही जवळपास 2000 वर्षापासून अस्तित्वात असू शकतो. महादरवाजापासून डावीकडे वळल्यास आपण सरळ चालत आल्यावर इथे कोराई देवीच्या मंदिराकडे येतो. इथे तुम्हाला हनुमानाची मूर्ती आणि तिथे दीपस्तंभ दिसून येत आहे. आणि इथे तुम्ही आल्यास तुम्हाला इथे कोराई मातेचं मंदिरचं दर्शन होईल. तर इथे तुम्ही बघू शकता 2 हत्ती आणि एक लक्ष्मीचं जे चिन्ह इथे या देवीच्या मंदिराच्या दरवाजावर ते कोरलेलं आहे. कोराई देवीचे मंदिर पुरातन शक्तिपीठ. गडावर असलेले कोराई देवीचे मंदिर हे केवळ एक मंदिर नसून याचे पुरातत्वीय महत्त्व आहे. हे मंदिर शक्तिपीठ असू शकते कारण याचे स्थान आणि रचना हे अतिप्राचीन वास्तुशास्त्रानुसार जुळते. मराठ्यांच्या काळात इथे युद्धापूर्वी पूजा केली जायची. तेव्हापासून कोराई देवीला रणदेवी मानले जाते. कोराई देवीचं दर्शन केल्यावर आपण मंदिराच्या बाजूला एक ओटा होता, तिथे आपण विश्रांती घेतली. आता भरपूर वेळ झालेला आहे आणि भूक पण भरपूर लागली आहे. तर आम्ही सोबतच आमचं जेवणासाठी आम्ही जे काही साहित्य होतं ते आणलेलं आहे. तर आता आपण जेवण बनवणं सुरू करू. ठीक आहे. तर राहुल भाऊ आताही आराम करत आहे. त्यांना काही सूद आहे नाही. तर त्यांना सूद याच्यामुळे नाही की सकाळी आमचा ऍक्सिडेंट झालेला आणि ऍक्सिडेंटमध्ये सगळ्यात जास्त चोट त्यांनीच बसली. ना बाईक सांभाळणं होत होतं ना त्यांनी सांभाळणं होत होतं. मी म्हटलं दोघांना सोडून दिलं, मी स्वतःला सांभाळलं. तो भगवान की दया से मैं बच गया लेकिन वो नहीं बच पाए. का लगा भाई? बहुत गलत जगह पे लगा है. तर सगळं काही घरूनच आणलेलं होतं. आम्ही पोळी आणि मसाला भातच्या जागी ब्रेडचा यूज करणार होतो आणि आज आलूची चटणी बनवणार होतो. तर त्यासाठी लागणारं साहित्य सगळं आणून आम्ही आता इथेच प्रिपरेशन करत होतो. तर जोपर्यंत माझं हे प्रिपरेशन सुरू आहे तोपर्यंत मी तुम्हाला किल्ल्याचा उरलेला इतिहास सांगून देतो, जो की आपण त्या बोर्डावर वाचलेला होता, खाली लागलेल्या बोर्डावर. इसवी सन 1490 मध्ये अहमदने बहमनी सुलतानाचा अंमल जुगारून स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली. तेव्हा कोरीगड निजामशाहीत आला. पुढे इसवी सन 1636 पर्यंत 146 वर्ष हा किल्ला निजामशाहीत होता. इसवी सन 1636 दिल्लीचा बादशाह शहाजहान व विजापूरचा मोहम्मद आदिलशाह यांनी निजामशाही काबीज केली व निजामशाहीचा मुलूक वाटून घेतला. त्यावेळी कोरीगड हा आदिलशाहीच्या ताब्यात आला. गडावरील प्राचीन जलव्यवस्था. कोरीगड हा पाण्याच्या दृष्टीने एक अभेद्य किल्ला आहे. इथे 2 मोठे तलाव आजही पाणी साठवून ठेवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही जलव्यवस्था आजही कार्यरत आहे. या तलावांच्या तळाशी गुप्त दगडी चेंबर्स असल्याचे सांगितले जाते, जे अजूनही शोधले जात आहेत. मुघलाविरुद्धची रहस्यमय रणनीती. 1701 साली मुघलांनी कोरीगड काबीज करण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांनी एका रात्री किल्ल्याच्या भिंती गडद तेलाने लेप लावला, ज्यामुळे मुघल सैनिक चढ करताना घसरून पडले. या लढाईनंतर मुघलांनी कधीही कोरीगडकडे परत पाहिले नाही. बघूया कशी झाली आहे. चपाती जागेवर ब्रेड इम्प्लिमेंट केलाय. तर मित्रांनो, तुम्ही पण या जेवायला. आम्ही मस्तपैकी आता भाजी बनवली आहे. अशा प्रकारे आमची भटकंती आणि जेवण सोबत सुरू आहे. आपल्याला इकडे पाठीमागे बुरुज दिसते आणि इकडे चोर दरवाजा आहे खाली. तर आपण आता खाली जाऊया आणि चोर दरवाजा बघूया. तर चोर दरवाजाकडे काय आहे आपण बघून घेऊया. एक आख्यायिका सांगते की पेशव्यांच्या काळात काही सोने आणि दागिने या किल्ल्यावर लपविले गेले होते, पण इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर तो खजिना कधी सापडलाच नाही. काही लोकांचा असा विश्वास आहे की गडाच्या पायथ्याशी गुप्त गुहा आहे, जिथे तो खजिना आताही दडलेला असू शकतो. आता आपण किल्ल्याच्या तटबंदीवरून बुरुजाकडे चाललो आहे. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या या साईडच्या तटबंदीवर आलो आणि आपण ऑलमोस्ट या बुरुजावर पोहोचलेलो आहे. पण रे, तिकडे जायचा रस्ता नाही. त्यानंतर अदृश्य सैनिकांचा आवाज. स्थानिक गावकऱ्यांच्या मते किल्ल्यावर रात्रीच्या वेळी काही वेळा तलवारींच्या टकटक आवाजाची ऐकू येते.
काही ट्रेकर्सनी सांगितले की त्यांना रात्रीच्या वेळी गडावर पावलांचे आवाज, गडद छायाचित्रे दिसल्याची अनुभूती केली आहे. हा केवळ अपस्मार आहे का, की कोरीगड आजही त्याच्या वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांची साक्ष देतो? निष्कर्ष हा आहे की कोरीगड हा केवळ एक किल्ला नाही, तर तो इतिहास आहे, रणनीती आणि रहस्यांनी भरलेला किल्ला आहे. जर तुम्ही पुढच्या वेळेस कोरीगडला गेलात तर या गोष्टी डोळसपणे बघा आणि अनुभवा. तर आता बुरुजावरून आपल्याला खाली उतरायचं आहे. खाली पण काही अशा जागी आहे जे आताही खूप लोकांनी एक्सप्लोर केलेलं नाही. भरपूर लोकांना तर इथे खाली काय आहे हे माहीतच नाही. तर आपण आता खाली उतरून बघूया आणि ते खाली जाऊन एक्सप्लोर करूया. इथून उतरताना थोडी काळजी घ्या, कारण की इथून जे वाट आहे ते थोडी अवघड आहे आणि स्लिपरी आहे, तर स्लिप व्हायचे चान्सेस इथे आहे. हा, 2 आहे का? म्हणजे 2 झाले ना. तर इथून खाली उतरल्यावर इकडे आपल्याला आणखीन एक चोर दरवाजा दिसून येते. तर पाठीमागे आपल्याला आणखीन एक चोर दरवाजा दिसून येत आहे. ऍक्च्युली चोर दरवाजा आहे की दुसऱ्या बुरुजावर जाण्याचा दरवाजा आहे, तो आपण तिथे दरवाजातून गेल्यावर बघू. आपण या दरवाजातून खाली उतरून बघू. तर कोरीगडचा जो खरा थरार आहे तो तर इथून सुरू होणार आहे, कारण की इथे उतरताना आणि खाली कुठले चोर दरवाजे आहे, नेमकं काय आहे ते आम्हाला माहीत नाही, आणि ते माहीत करण्यासाठी आम्ही इथून चाललो. तर या दरवाजातून बाहेर निघताना आपण, हा जो चोर दरवाजा आहे हा भरपूर लहान असल्यामुळे इथून निघण्यास थोडा त्रास जाते. पण इथून निघाल्यानंतर जेव्हा तुम्ही डावीकडे जाल तर तिथे तुम्हाला काही हा दृश्य दिसून येईल. खाली तुम्ही जर बघाल तर खाली तिथे जाऊन जेव्हा तुम्ही हे दृश्य बघाल तर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तर असं हे भयानक दृश्य आहे. बापर, बघू शकता तुम्ही, हा कातळात खोदलेला कोरीगाम आहे आणि त्याच्यावर तो बुरुज बांधलेला, हे सुद्धा तसंच. आणि हे वरून पूर्ण तर इथे पण एक बुरुज आहे. त्यात एक चोर दरवाजाच्या अंदरून आपण निघाल्यावर उजवीकडे वळल्यास आपल्याला आणखीन एक असा चोर दरवाजा दिसून येत आहे. तर हा नेमका वरती जाण्यासाठी आहे की कुठे जाण्यासाठी आहे माहित नाही. नेमकं काय ते बघूया. बुजवलाय, हा बुजवलाय की पडून बुजलेला आहे कळत. तर ह्या बुरुजाच्या अंदर आपण आलेलो आणि उजवीकडे वळल्यास आपल्याला एक आणखीन चोर दरवाजा दिसलेला होता, जो की पूर्णपणे असा बुजलेला आहे किंवा बुजवलेला आहे माहित नाही. पण हा आपण वरती जाण्यासाठी किंवा चोर दरवाजा म्हणूनच यूज करत होते. खालून आता बुरुज चढून वरती आल्यावर आपण तो बुजवलाच आहे, बुजवलाच आहे तो. कारण की वरतून दरवाजाच नव्हता. तर मित्रांनो, दुसऱ्या नंबरच्या बुरुजावर आल्यावर आपल्याला पुन्हा आणखीन एक चोर दरवाजा इथे दिसून येत आहे. तर बघूया चोर दरवाजा आहे की नेमकं काय. तर इथून सुद्धा रस्ता आहे. तर हा सुद्धा एक चोर दरवाजा म्हणू शकता तुम्ही. एक बुजलेल्या चोर दरवाजामधून वरती येत होतो, तर तो हा आहे. म्हणजे या ठिकाणी ते बुजवण्यात आलेला आहे. तर इथे खालच्या ठिकाणी 2 चोर दरवाजे होते, एक हा आणि एक हा. आणि त्या बुरुजावर जर तुम्ही जात असेल, त्या बुरुजाच्या बाजूला पण एक आणखीन चोर दरवाजा होता. तर इथे असे टोटल 3 चोर दरवाजे होते, जिथून शत्रूवर मारा किंवा इमर्जन्सी आली तर पडण्यासाठी किंवा किल्ल्यावरून निघण्यासाठी
ते केलेले असावे. तर खाली जाऊन आपण बघितलं की बुरुज कशा प्रकारे बांधला गेला आहे, कशा प्रकारे त्याची स्थिती आहे आणि चोर दरवाजे आणि किती चोर दरवाजे तिथे आहे आणि खाली जाऊन आपण काय बघू शकतो ते सगळं बघून झाल्यावर आता आपण परत महादरवाजाच्या दिशेने चाललो आहे, कारण की इथे वेळ झालेला आहे आणि इथे आपल्याला निघायचं आहे. मला तोफगाडा दिसून येत असेल. तर इथे जे ठेवलेली तोफ आहे ते आताही सुस्थितीत आहे, जे की तुम्ही बघू शकता. समोर गेल्यावर तुम्हाला हा महाराष्ट्र शासनाने बांधलेला वाडा दिसून येईल. तर या वाड्याची स्थिती सध्या अशी आहे, ह्या ज्या टीना आहे ह्या वाड्याच्या छतावर होत्या आणि भरपूर वाराधून आणि पाऊस आल्यामुळे ह्या उडून गेलेल्या, अशा एका स्थानिकांनी आम्हाला सांगण्यात आले. तर तिथून थोडं समोर गेल्यावर तुम्हाला वाड्याचे काही अवशेष दिसून येईल. हे अवशेष तेच आहे जे नकाशामध्ये मेन्शन केले होते. तर तुम्ही बघू शकता वाड्याचे हे उरलेले काही अवशेष. तर इथनं निघून आपण आता गणेश महादरवाजाकडे येतो. तर आता आपण उतरलो आहे गणेश महादरवाजापासून. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपला हा ट्रेक कंप्लीट होत आहे आणि आता आपण चाललो आहे आपल्या घराकडे, म्हणजे परतीच्या प्रवासाला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट नवीन ट्रेकमध्ये, नवीन किल्ल्यावर.